नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PS दराडे आणि पुन्हा एकदा आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. याच्या अगोदर आपण काइंड्स ऑफ नाउनमध्ये 3 प्रकार अभ्यासले आणि तिन्ही प्रकाराचा व्हिडिओ याच्या अगोदर मी रिलीज केलेला होता आणि आपल्या सर्वांनी पाहिलेला आहे. तर याच्यानंतरचा पुढचा प्रकार पाहण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की पुढील ग्रामरसाठी जिथं कुठं रेफरन्स आला त्यासाठी आपल्याला ही माहिती उपयोगी पडणार आहे. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. लेट्स सी द फोर्थ काइंड ऑफ नाउन. फोर्थ टाइप इज मटेरियल नाउन. फर्स्ट यू शुड नो व्हॉट इज मीन बाय मटेरियल नाउन. तर सुरुवातीला आपल्याला समजलं पाहिजे की नेमकं मटेरियल नाउन कशाला म्हणतात. देर हॅज गिव्हन द स्पेशल डेफिनेशन अबाउट इट इन मराठी. मटेरियल नाउन इज कॉल्ड पदार्थवाचक नाम. मराठीमध्ये त्याला पदार्थवाचक नाम असे म्हणतात. याची व्याख्या दिलेली आहे. मटेरियल नाउन डिनोट्स सच मटेरियल और सबस्टान्स आउट ऑफ विच थिंग्स आर मेड. याच्यावर आपण सहजरित्या मराठीत अर्थ काढून समजू शकतो की आपल्याकडे बरेचसे पदार्थ, मग ते घरी आहेत, बाहेर आहेत, वापरातले पदार्थ आहेत, तर हे पदार्थ ज्यापासून बनतात, कच्च्या मटेरियल पासून बनतात किंवा कच्च्यापासून जे पक्क बनवतो त्याला आपण पदार्थ म्हणतो. मग आपल्या ते घरामध्ये आहेत, घर बनण्यासाठी लागणारे पदार्थ आहेत, आपल्या अंगावरती जे आपण कपडा वापरलेला आहे तो सुद्धा एक प्रकारचा तोच आहे. त्याच्यामुळं हे सगळे जे वेगवेगळ्या कच्च्या वस्तूपासून बनलेल्या गोष्टी आहेत त्याला पदार्थ असे म्हणतात. तर यालाच काय म्हणतात? पदार्थवाचक नाम असे म्हणतात. उदाहरण पाहायचं म्हटलं तर गोल्ड आहे, त्यानंतर आयर्न आहे, सिल्वर आहे, प्लॅस्टिक आहे, कॉटन आहे. जसं की तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं, आपल्या अंगावरील कॉटन आहे, माझ्या हातामध्ये वॉच आहे, तुमच्या हातामध्ये असू शकते वॉच. तर हे सगळे मटेरियल नाउन मध्ये येतात. वॉच कशापासून बनवलेली आहे? तर ती वेगवेगळ्या प्रकारचे जे स्पेशली धातू आहेत त्याच्यापासून ती बनलेली असते. त्याच्यामुळं कॉटन घ्या, वॉटर आहे, आता एअर आहे, कॉपर आहे, सँड आहे, कोल आहे, रॉक आहे, रेन आहे. इट गेट्स फ्रॉम नेचर. These are also materials nouns. You know, all these material nouns means these material nouns gets from nature, like water, air, copper, sand, coal, rock, rain. हे जे एक्झाम्पल दिलेले आहेत हे आपल्या निसर्गातून मिळणारे जे पदार्थ आहेत त्याच्यापासून बनलेले आहेत. त्यानंतर इट गेट्स फ्रॉम प्लॅन्ट्स. हे जे मटेरियल नाउन आहे ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रोपट्यापासून किंवा झाडापासून मिळालेले आहे. त्याच्यामध्ये फूड घ्या, ऑइल आहे, वूड आहे, ज्यूट आहे, कॉफी आहे, मेडिसिन आहे, टी आहे, रबर आहे, परफ्यूम आहे. ह्या सगळ्या जी वस्तू आहेत किंवा हे जे पदार्थवाचक नाव आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीपासून मिळत असतात. म्हणून मटेरियल नाउन पदार्थवाचक नाव, त्याची व्याख्या आणि ज्यापासून वेगवेगळे पदार्थ बनतात त्याला पदार्थवाचक नाव असे म्हणतात. आणि हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत जे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असतील असं मला वाटतंय. यानंतर आपण आता पुढचा प्रकार समजून घेणार आहोत. चला तर आपण पुढचा प्रकार पाहूया. जसे की नाव आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. त्याला मराठीमध्ये भाववाचक नाव असं म्हटलं जाते. तर नेमकं भाववाचक नाव कशाला म्हणतात, म्हणजे इंग्रजीमध्ये व्हॉट इज मीन बाय ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. An abstract noun that refers to an emotion, a feeling, a quality or an idea that is called abstract noun. म्हणजे आपण जे भावना आहेत, विचार आहेत, कल्पना आहेत, हे जे व्यक्त करतो, जे बोलतो किंवा दाखवतो त्याला काय म्हणतात? भाववाचक नाव असे म्हणतात. तर भाववाचक नावाबद्दल सांगायचं म्हटलं तर भाववाचक नाव हे असं नाव आहे की ज्याला की आपण पाहू शकत नाही, which we cannot see, which we cannot listen, ज्याला की आपण ऐकू शकत नाही, which we cannot touch, ज्याला की आपण स्पर्श करू शकत नाही, only we can know it, ज्याला की फक्त आपण जाणू शकतो, त्यालाच भाववाचक नाव असे म्हणतात. कुठल्याही फिजिकल ऑब्जेक्ट रेफर करण्याचं काम भाववाचक नाव किंवा अब्स्ट्रॅक्ट नाउन करत नाही. फक्त आपण जाणू शकतो की हे भाववाचक नाव आहे. कारण की भाववाचक नाव असं नाव आहे ज्याला स्पर्श करता येत नाही, जे आपल्याला दिसत नाही, ज्याला आपण ऐकू शकत नाही, ज्याला की आपण टेस्ट करू शकत नाही. ओनली वी कॅन नो इट, त्याला फक्त आपण जाणू शकतो, त्यालाच भाववाचक नाव असं म्हटलं जाते. एक्झाम्पल पहा आता. फॉर एक्झाम्पल ऑनेस्टी, HONESTY. ऑनेस्टी मीन्स प्रामाणिकपणा.
प्रामाणिकपणा फक्त जाणू शकतो आपण, मग वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचा प्रामाणिकपणा दाखवू शकतो. कुणी पेन परत दिली आणि प्रामाणिकपणा दाखवला, कुणी बॅग परत दिली प्रामाणिकपणा दाखवला. म्हणजे प्रामाणिकपणा हे जे नाव आहे ओनली वी कॅन नो इट, फक्त जाणू शकतो. तर प्रामाणिकपणा नावाची जी गोष्ट आहे त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, त्याचं टेस्ट करू शकत नाही, फक्त आपण जाणू शकतो की त्यानं ती वस्तू परत दिली म्हणजे प्रामाणिकपणा दाखवला. फ्रेंडशिप घ्या. फ्रेंडशिप, मैत्री. आता मैत्री हे सुद्धा काय आहे, भाववाचक नाव आहे. मैत्री नावाची जी गोष्ट आहे, मैत्री नावाची जी वस्तू आहे ती फक्त आपण जाणू शकतो की तू माझा फ्रेंड आहे, पण मैत्री नावाच्या वस्तूला किंवा मैत्री नावाच्या गोष्टीला आपण टच करू शकत नाही, त्याला पाहू शकत नाही, त्याला ऐकू शकत नाही, फक्त जाणू शकतो की ती मैत्री आहे. म्हणून फ्रेंडशिप हे सुद्धा एक मैत्री भाववाचक नाव आहे. त्यानंतर नीड वेगवेगळ्या प्रकारची राहू शकते, गरज. त्यानंतर ग्रेटनेस आहे. काइंडनेस आहे. चाइल्डहुड आहे. मदरहुड आहे. तर हे सगळे काय आहेत, अब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. तर या सगळ्यातून हे सगळे जी नाव आहेत यांना फक्त आपण ओळखू शकतो, जाणू शकतो, पण या नावांना ना टच, ना लिसन, ना टेस्ट. ओनली वी कॅन नो इट. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे नाउन पासून ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कसे फ्रेम करावेत, तसेच वर्ब पासून ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कसे फ्रेम करावेत, तसेच ॲडजेक्टिव्ह पासून ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कसे फ्रेम करावेत याची माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे. हाऊ कॅन वी फ्रेम ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स फ्रॉम ॲडजेक्टिव्हज. नाउ वी आर गोइंग टू सी द एक्झाम्पल्स. आता आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हे ॲडजेक्टिव्ह पासून कसे बनतात याचे एक्झाम्पल्स घेत आहोत. तर पहा, हे इकडच्या साईडचे हे सगळे ॲडजेक्टिव्ह, ऑल दीज आर द ॲडजेक्टिव्हज, ADJ, and these are the abstract noun, ABSTRA, abstract noun. These are the adjectives and these are the abstract nouns. Abstract noun means in adjective wise is adjective, then from wise we can made wisdom abstract noun. म्हणजे वाईड पासून विजडन हे भाववाचक नाव तयार होते, वाईड पासून विड्थ हे भाववाचक नाव तयार होते. एबल मीन्स क्षमता, सक्षम असणे. एबिलिटी म्हणजे क्षमता, म्हणजे एबल पासून एबिलिटी बनलं. लॉंग म्हणजे लांब, लेंथ म्हणजे लांबी, म्हणजे लांब हे काय झालं, ॲडजेक्टिव्ह झालं, आणि लेंथ लांबी हे काय झालं, भाववाचक नाव झालं. त्यानंतर हाय आहे, हाय म्हणजे उंच, हे सुद्धा विशेषण आहे. तर हाईट हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. तसंच ऑनेस्ट आहे, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. आणि ऑनेस्टी हे त्याच्यापासून बनलेलं भाववाचक नाव आहे. ऑनेस्ट हे काय झालं, ॲडजेक्टिव्ह. ऑनेस्टी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. सॅड दुःखी, सॅड म्हणजे दुःख. सॅडनेस पुन्हा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाव बनलेलं आहे. बॅड त्याच्यापासून बॅडनेस. काइंड पासून काइंडनेस, आणि ब्रेव पासून ब्रेवरी. अशा प्रकारे आपण ॲडजेक्टिव्ह पासून भाववाचक नावं सहजरित्या तयार करू शकतो. याला थोडं डिसाईड करावं लागेल किंवा वारंवार वाचावं लागेल, कारण की देर इज नो एनी स्पेशली फॉर्म्युला टू हाऊ टू फ्रेम ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स फ्रॉम ॲडजेक्टिव्ह. वेगवेगळ्या कुठल्याही प्रकारचं असं सूत्र नाही की ज्यापासून आपण ॲडजेक्टिव्ह पासून ॲब्स्ट्रॅक्ट नाउन बनवू. यासाठी तुम्हाला हे वारंवार ऐकावं लागेल किंवा वाचावं लागेल किंवा लिहावं लागेल, जेणेकरून की तुम्हाला माहिती होऊन जाईल आणि एकदा डोक्यात बसलं की पुन्हा विसरायचा प्रश्न येणार नाही. यानंतर आपण काय पाहणार आहोत की नाउन पासून ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कसे तयार करावेत, नामापासून भाववाचक नाव कसे तयार करता येतील हे आता आपण पाहणार आहोत. नाउ वी आर गोइंग टू सी हाऊ वी कॅन फ्रेम ॲब्स्ट्रॅक्ट नाउन फ्रॉम नाउन्स. यू नो ऑलरेडी वेल व्हॉट इज मीन बाय नाउन. याच्या अगोदर आपण नाउन म्हणजे काय पाहिलं, नाउन कसे असतात ते पाहिलं. आता नाउन पासून, नामापासून आपल्याला भाववाचक नाव कसं तयार करता येतील याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवत आहे. जसं चाइल्ड म्हणजे काय, मुलगा मराठीमध्ये म्हणून आपण. तर त्याचं भाववाचक नाव कसं तयार होईल,
त्याला आपण बालपण असं म्हणतो, नाही का. म्हणजे चाइल्डचं बालपण म्हणजे मुलाचं मूलपण किंवा बालपण करायचं आहे तर त्याला इंग्लिशमध्ये चाइल्डहुड असं होईल. CHILDHOOD, चाइल्डहुड. तसं फ्रेंड म्हणजे काय, मित्र, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर फ्रेंडशिप, फ्रेंडशिप म्हणजे काय होईल, मैत्री. FRIENDSHIP म्हणजे फ्रेंडचं फ्रेंडशिप, चाइल्डचं चाइल्डहुड, लीडरचं लीडरशिप. देन नेबरचं, जसं आपण चाइल्डचं केलं तसं नेबरचं होतंय. म्हणजे नेबर म्हणजे शेजारी, आणि शेजारपण म्हणजे नेबरहुड. जसं बालकाचं आपण काय केलं, बालपण असं केलं, तसं शेजाऱ्याचं शेजारपण असं आपल्या करावं लागेल. म्हणजे नेबरचं नेबरहुड. NEIGHBOURHOOD. पहा इथं दोन्ही ठिकाणी सारख्या पद्धतीने झालेलं आहे. त्यानंतर स्कॉलर आहे. स्कॉलर म्हणजे हुशार, निपुण असलेला, त्याला आपण काय करू, स्कॉलरशिप असं होऊन जाईल. म्हणजे SCHOLARSHIP. तर हे काय झाले, म्हणजे नामापासून भाववाचक नाव कसं बनवा हे आपण पाहिलं. हे सुद्धा तुम्हाला कुठल्याही नियमानं बनवलेलं नाही, तर तुम्हाला हे ऐकावे लागतील, वारंवार प्रॅक्टिस करावी लागेल, लिहावं लागेल, तेव्हा तुमच्या हे डोक्यात फिट बसणार आहे. म्हणून चाइल्डचं चाइल्डहुड, फ्रेंडचं फ्रेंडशिप, लीडरचं लीडरशिप, नेबरचं नेबरहुड, स्कॉलरचं स्कॉलरशिप, अशा प्रकारे वारंवार वाचलं किंवा जर व्हिडिओ ऐकत राहत तर डेफिनेटली तुमच्या हे लक्षात राहणार आहे. तर हे अशा प्रकारे हे नाउन पासून भाववाचक नाव कसं बनवणं हे आपण इथं शिकलो. याच्यानंतर लगेच आपल्याला शिकायचं आहे की आता ऍडजेक्टिव्ह पासून पाहिलो, त्यानंतर नाउन पासून पाहिलो, आता वर्ब पासून ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कसं फ्रेम करावं हे आपल्याला पाहायचं आहे. लेट्स सी नाउ द एक्झाम्पल्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन विच आर क्रिएटेड फ्रॉम द वर्ब. आता आपण क्रियापदापासून भाववाचक नाव कसं तयार करावं ह्याचे एक्झाम्पल पाहतोय. कसं तयार करायचे एक्झाम्पल दिलेले आहे. ऍक्ट म्हणजे कृती, इट इज अ वर्ब. ऍक्ट काय आहे, क्रियापद आहे. तर ह्याचं आपलं भाववाचक नाव बनवायचं आहे, तर याचं होते ऍक्शन, ACTION. म्हणजे कृती करणे हे क्रियापद झालं, तर कृती हे काय झालं, भाववाचक नाव झालं. ऍपियर म्हणजे दिसणे, हे वर्ब आहे, तर ऍपियरन्स, APPEARANCE म्हणजे ऍपियर हे वर्ब आहे, तर ऍपियरन्स काय झालं, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. त्यानंतर स्पीक मीन्स बोलणे, बोलण्याचं काय होईल, भाषण, स्पीच. डाय म्हणजे मरणे, वर्ब आहे, तर डेथ. हे काय झालं, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. ग्रो म्हणजे वाढणे, तर ग्रोथ, वाढणे हे क्रियापद, तर वाढ हे काय झालं, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. ग्रोथ. त्यानंतर थिंक, विचार करणे, क्रियापद आहे, तर थॉट, विचार. लूज म्हणजे हरणे किंवा गमावणे, तर नुकसान, गमावणे, नुकसान. गमावणे ही क्रियापद आहे, तर नुकसान हे काय झालं, भाववाचक नाव झालं, लॉस. तर हे आपण क्रियापदापासून बनवलेले ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत का भाववाचक नाव आहेत. त्यानंतर आहे परमिट म्हणजे परवानगी मागणे, परमिशन, परवानगी. परमिशन. प्लीज, खुश करणे, प्लेजर, आनंद. लाफ आहे, याचं लाफ्टर. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन विच आर क्रिएटेड फ्रॉम द वर्ब्स. हे सगळेच एक्झाम्पल आपण पाहिले जी की क्रियापदापासून भाववाचक नाव बनवलेले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला HSC एक्झाम असेल, SSC एक्झाम असेल किंवा 7th क्लासपासून बऱ्याचशा एक्झाममध्ये अशा प्रकारे बनवा असं सांगितलं जातं, किंवा
MPSC एक्झाम आहेत किंवा इतर कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, त्या सगळ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपल्याला अशा प्रकारे बनवा किंवा कोणताही आयडेंटिफाय, कोणता ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे आयडेंटिफाय करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. म्हणून याचा सराव होणं आवश्यक आहे. याची बरेच एक्झाम्पल आपण शोधून काढले पाहिजेत आणि तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आपल्यासमोर मी आता डिटेलमध्ये लिहून दिलं तर बराच आपला व्हिडिओ मोठा होईल. त्याच्यामुळं हे तुम्हाला काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर मी ठेवलेले आहेत, जी की वर्बपासून बनवलेले ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. त्यानंतर याच्या अगोदर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह पासून बनवले दाखवले किंवा नाउन पासून ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कसं बनवतात हे तुम्हाला बऱ्याचशा एक्झाम्पलच्या माध्यमातून समजलं असेल असं मला वाटतंय. यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत. तो पुढचा भाग आहे काउंटेबल आणि अनकाउंटेबल. तर लेट्स ट्राय टू सी व्हॉट इज मीन बाय काउंटेबल अँड व्हॉट इज मीन बाय अनकाउंटेबल. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण काइंड्स ऑफ नाउन पाहिले. आता हे सुद्धा त्याच्यामध्येच येतात, म्हणजे काइंड्स ऑफ नाउन मध्येच येतात की काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन. आता नेमकं हे कोणते कोणत्यामध्ये आहेत हे तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजून सांगतो. आता काउंटेबल नाउन म्हणजे काय? मोजता येणारे नाव. आता प्रश्न आहे, मोजता येणारे नाव म्हणजे काय? द काउंटेबल नाउन is that type of noun which we can easily count in numbers. Means there is not necessary to take specially measurement to count that name. म्हणजे कुठलंही नाव तुम्ही सहजरित्या संख्येत मोजू शकता किंवा जे नाव तुम्ही सहजरित्या संख्येत मोजू शकता त्याला काउंटेबल नाउन असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका इंग्लिशमधली व्याख्या. काउंटेबल नाउन इज दॅट टाइप ऑफ नाउन विच वी कॅन काउंट इट इन नंबर्स. देर इज नॉट नेसेसरी टू टेक एनी मेजरमेंट टू काउंट देम. दॅट नाउन इज कॉल्ड काउंटेबल नाउन. तर जे नाव मोजण्यासाठी कुठलंही माप न घेता सहजरित्या संख्येमध्ये मोजू शकतो त्याला काउंटेबल नाउन असं म्हणतात. मग हे काउंटेबल नाउन कोणते आहेत? आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण नेहमी जे शब्द किंवा एक्झाम्पल घेतो त्याच्यामध्ये बॉय आहे. वी कॅन इझिली काउंट इन नंबर्स 1 बॉय 100 बॉईज असं आपण मोजू शकतो. म्हणजे एक मुलगा 1000 मुलं, सहज मुलं नाही का. बॉय आहे, गर्ल आहे, टेबल आहे, फॅन आहे, बोर्ड आहे किंवा पेन आहे, बॅग आहे. तर हे जे एक्झाम्पल आहेत ते काउंटेबल नाउन मध्ये आहेत. म्हणजे हे सहजरित्या आपण 1 2 3 4 अशा संख्येत जे नाव मोजू शकतो त्याला काउंटेबल नाउन असं म्हटलं जातंय. जसं की बॉय 1 बॉय 100 बॉईज. यू कॅन इझिली काउंट इन नंबर्स 100 और 2 12 15 ऑल etc. गर्ल 1 गर्ल 100 गर्ल्स. तसंच टेबल आहे, एक टेबल 100 टेबल असं आपण सहजरित्या म्हणू शकतो. म्हणजे संख्येत मोजता येते म्हणून हे काउंटेबल नाउन आहे. त्यानंतर फॅन, एक फॅन म्हणा किंवा 1000 फॅन म्हणा. म्हणजे आपण 1 फॅन, 100 फॅन, 80 फॅन किंवा 1000 फॅन असं सहजरित्या संख्येत मोजू शकतो म्हणून हे काउंटेबल नाउन आहे. तसंच पेन आहे, एक पेन म्हणा 100 पेन म्हणा. म्हणजे आपण सहजरित्या संख्येत मोजू शकतो म्हणून हे काउंटेबल नाउन आहे. त्यानंतर बॅग आहे, एक बॅग म्हणा 2000 बॅग म्हणा. म्हणजे आपण सहजरित्या या नावानं असे असंख्य एक्झाम्पल्स तुम्ही शोधू शकता आणि तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. फक्त समजणं महत्वाचं की काउंटेबल नाउन कशाला म्हणतात आणि अनकाउंटेबल कशाला म्हणतात. याच्या अगोदर आपण जे प्रकार पाहिले 5, 3 आणि 2, 5 पहिले 3 जे प्रकार होते दे आर मेन्शन्ड इन काउंटेबल नाउन्स. पहिले जे 3 प्रकार पाहिले पहा आपण, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन. हे 3 प्रकार जे आहेत हे काउंटेबल प्रकारामध्ये मोडतात आणि शेवटचे जे 2 प्रकार पाहिले आपण ते अनकाउंटेबल नाउन प्रकारामध्ये येतात. म्हणजे पहिले 3 काउंटेबल मध्ये कोणते आले परत सांगतोय, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन. हे तुम्हाला अगोदरच्या वेळेमध्ये मी समजून सांगितलेलं आहे. तर हे 3 जे प्रकार आहेत हे 3 प्रकार काउंटेबल नाउन मध्ये येतात. आणि आज जे शिकवलेले 2 प्रकार आहेत मटेरियल नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन, हे वी कॅन नॉट काउंट देम इन नंबर्स. सो 4th काइंड अँड 5th काइंड इज मेन्शन्ड इन अनकाउंटेबल नाउन. म्हणून 4था आणि 5वा प्रकार जो आहे तो अनकाउंटेबल प्रकारामध्ये येत असतो. तर मला वाटतं हे काउंटेबल नाउन तुम्हाला सहजरित्या समजलं असेल. आता आपण जाणार आहोत दुसरा प्रकार याच्यामधला, अनकाउंटेबल नाउन. म्हणजे न मोजता येणारे नाम.
आता न मोजता येणारे नाम कोणते आणि कसे असतात नेमकं, असे कोणते एक्झाम्पल आहेत किंवा कोणते नाव आहेत की जे आपण मोजू शकत नाही. फर्स्ट वी आर गोइंग टू सी द डेफिनेशन ऑफ अनकाउंटेबल नाउन. व्हॉट इज मीन बाय अनकाउंटेबल नाउन? Uncountable noun is that type of noun which we cannot count in numbers. When you want to count it, you should take specially measurement to count them like kilo, liter, meter, centimeter, foot, kilogram. Means you should take the same measurement to count them, and that type of the noun is called uncountable noun. म्हणजे जे नाव मोजण्यासाठी तुम्हाला सहजरित्या संख्येत मोजता येत नाही तर त्यांना मोजण्यासाठी खास असं माप घ्यावं लागतं. मग ते कोणतं माप? किलोग्राम आहे, ग्राम आहे, मीटर आहे, लिटर आहे, किंवा एकर आहे, किंवा सेंटीमीटर आहे. तर हे माप घ्यावे लागतात. किंवा कप आहे किंवा ग्लास आहे, 1 कप चहा द्या, नाही काय? कप इज अ मेजरमेंट. वी कॅन नॉट से गिव्ह मी अ टी, वी शुड से देम गिव्ह मी अ कप ऑफ टी. आपल्याला नुसतं 1 चहा द्या म्हणणं इट इज नॉट प्रॉपर, ते बरोबर नाही वाटत. तर त्यासाठी तुम्हाला 1 कप चहा द्या असं म्हणावं लागते. म्हणजे अनकाउंटेबल नाउन मध्ये कोणते एक्झाम्पल्स येतील? ऑर लिक्विड थिंग्स. जवळपास सगळे जे म्हणजे वस्तू जे जवळपास पदार्थ आहेत किंवा लिक्विड सबस्टान्सेस आहेत, लिक्विड घटक आहेत, हे ह्या याच्यामध्ये येतात, अनकाउंटेबल नाउन मध्ये. त्याच्यामध्ये वॉटर घ्या, वॉटर, ऑइल आहे, वॉटर, ऑइल, मिल्क, टी, कॉफी आहे. त्यानंतर अनकाउंटेबल मध्ये काही आणखी शुगर आहे, कॉटन आहे, कपडा. आपण 1 कपडा द्या असं नाही म्हणत, आपण काय म्हणतो? 1 मीटर कपडा द्या, नाही का? आपण 1 साखर द्या असं कधीच नाही म्हणत. तसं म्हणलो तर आपल्याला समजू शकता काय म्हणतील ते. त्याच्यामुळे 1 किलोग्राम साखर द्या असं म्हणतो. तसं वॉटर 1 पाणी द्या असं जर त्या म्हणून देतो, परंतु 1 ग्लास पाणी द्या, 1 गडवा पाणी द्या, किंवा 1 तांब्या पाणी द्या असं सुद्धा आपण. ऑइल, दुकानात गेलो तर 1 ऑइल द्या, वी कांट से, आपण नाही म्हणणार, असं म्हणू शकणार नाही असं, कारण की इट इज नॉट प्रॉपर. सो शुड से देअर गिव्ह मी 1 किलोग्राम और 1 लिटर ऑइल. हे सगळे हे जे एक्झाम्पल्स आहेत यांना मोजण्यासाठी माप घ्यावं लागते आणि त्याच्याशिवाय ते आपण मोजू शकत नाही. म्हणून हे अनकाउंटेबल मध्ये येतात आणि हे काउंटेबल मध्ये आहेत. मला वाटतंय काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन आपल्याला समजलं असेल. अशाच प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा, जे की त्याचं विभाजनी अशी करा की काउंटेबल नाउनचे एक्झाम्पल आणि अनकाउंटेबल नाउनचे एक्झाम्पल. याच्यामुळं तुम्हाला बऱ्याचशा शब्दाचं ज्ञान होईल आणि त्यासोबतच मोजता येणारे कोणते आहेत आणि न मोजता येणारे कोणते आहेत याची माहिती होऊन जाईल. म्हणून तुम्हाला आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू, प्लीज ट्राय टू फाइंड आउट or write down in your notebooks maximum example of countable noun as well as uncountable noun also. म्हणून तुम्ही एक्झाम्पल काढा, घरी प्रॅक्टिस करा आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मी सांगू इच्छितो, यानंतर हा जो व्हिडिओ आहे यानंतर याच्या पुढचा जो भाग आहे नेक्स्ट, जसा की नाव संपला याच्या नंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब इट, लाईक इट अँड कॉमेंट इट. Thank you very much.